श्रेयस अय्यरची कॅप्टन इनिंग पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला नमवलं आणि तब्बल 2014 नंतर म्हणजे जवळपास एका दशकानंतर पंजाब किंग्सने IPLच्या फायनलमध्ये धडक मारली। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात पंजाबने 204 धावांचं मोठं आव्हान सहज पार केलं। श्रेयस अय्यरने नाबाद 87 धावांची जी वादळी खेळी केली त्याने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं। आता 3 जूनला पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे। IPL म्हणजेच क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते, पण मित्रांनो, या चौकार षटकाराच्या पलीकडे, खेळाडूंच्या कोट्यावधींच्या बोलींच्या पलीकडे एक दुसरंच अत्यंत मोठं आणि तितकंच रंजक जग आहे, ते म्हणजे IPLचं अर्थकारण। खेळाडू लिलावात करोडपती होतात, त्यांना प्रसिद्धी मिळते हे तर आपल्याला माहिती आहे, पण ज्या संघाचे मालक या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करतात ते खरंच किती कमवतात? त्यांच्यासाठी हा IPLचा खेळ फायद्याचा सौदा असतो की फक्त प्रतिष्ठेचा आणि ग्लॅमरचा भाग? आज आपण IPLच्या या मायाजालमागचं खरं गणित समजून घेणार आहोत, जे सहसा आपल्यापर्यंत पोहोचत नाही। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। IPL मधील प्रत्येक संघाचे मालक, मग ते मोठे उद्योगपती असोत किंवा सिनेसृष्टीतील तारे तारका, खेळाडूंच्या लिलावात कोट्यवधी रुपये खर्च करतात। एका खेळाडूसाठी त्यांच्या चढाओढ लागते। हा झाला त्यांचा खर्च, त्यांची गुंतवणूक। पण या गुंतवणुकीतून त्यांना परतावा कसा मिळतो? त्यांची कमाई कशी होते? याचे अनेक मार्ग आहेत। तुम्ही आम्ही जेव्हा स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहतो तेव्हा आपण जे तिकीट खरेदी करतो त्यातून संघांच्या मालकांना मोठी कमाई होते। मीडिया रिपोर्ट्सनुसार सामन्याच्या तिकीट विक्रीतून मिळणारे जे एकूण उत्पन्न असतं त्यापैकी तब्बल 80% वाटा हा थेट संघाच्या मालकांच्या खात्यात जातो। आता याचं गणित कसं असतं ते एका उदाहरणावरून समजून घेऊया। अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम, जिथे मुंबई आणि पंजाब यांच्यातील क्वालिफायर 2 सामना झाला, तिथे एकाच वेळी तब्बल 1,35,000 लोक बसून सामना पाहू शकतात। IPL सामन्याच्या तिकिटाची किंमत साधारणपणे जागेनुसार 3,000 रुपयांपासून ते 30,000 रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही जास्त असू शकते। आपण जर असं गृहीत धरलं की एका तिकिटाची किंमत सरासरी फक्त 3,000 रुपये आहे आणि 1,00,000 लोक जरी सामना पाहायला आले तरी एका सामन्यातून किती कमाई झाली? 30 कोटी रुपये। आणि या 30 कोटींमधले 80% म्हणजेच 24 कोटी रुपये थेट संघाच्या मालकाला। विचार करा, एका सामन्यातून एवढी कमाई। अर्थात प्रत्येक स्टेडियमची क्षमता आणि तिकिटांचे दर वेगवेगळे असतात, पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की तिकीट विक्री हा संघांच्या मालकांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। प्रत्येक संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर अनेक सामने खेळायला मिळतात, त्यामुळे हा आकडा किती मोठा होऊ शकतो याची कल्पना करा। कमाईचा दुसरा मार्ग स्पॉन्सरशिप आणि जाहिरातबाजी। तुम्ही खेळाडूंच्या जर्सी पाहिल्या असतील, त्या जर्सीवर मोठमोठ्या कंपन्यांचे ब्रँड्सचे लोगो छापलेले असतात। छातीवर, पाठीवर, हातांवर, हेल्मेटवर किंवा पॅडवर जिथे जागा मिळेल तिथे ब्रँडिंग केलेलं असतं। या प्रत्येक लोगोसाठी, त्या प्रत्येक जागेसाठी कंपन्या संघाच्या मालकांना करोडो रुपये देतात। याला म्हणतात स्पॉन्सरशिप। मुख्य स्पॉन्सरपासून ते लहान सहप्रयोजकांपर्यंत अनेक कंपन्या संघाशी करार करतात आणि त्यातून संघांना मोठी रक्कम मिळते। ही रक्कम थेट मालकांच्या तिजोरीत जाते। कमाईचा तिसरा आणि सर्वात मोठा मार्ग मीडिया हक्क। IPLचं जे थेट प्रक्षेपण आपण टीव्हीवर किंवा मोबाईलवर पाहतो त्याचे हक्क, ज्याला मीडिया राईट्स म्हणतात, ते BCCI कडून मोठ्या टीव्ही नेटवर्क्सना आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना हजारो कोटी रुपयांना विकले जातात। ही रक्कम इतकी प्रचंड असते की तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही। आणि या प्रचंड मोठ्या रकमेतला एक मोठा हिस्सा, एक सिंहाचा वाटा BCCI कडून IPL मधील सर्व संघाच्या मालकांना विभागून दिला जातो। अनेकदा हा मीडिया हक्कांमधून मिळणारा वाटा हा संघांच्या एकूण उत्पन्नातील सर्वात मोठा भाग असतो। या प्रमुख मार्गांशिवाय संघांच्या उत्पादनांची विक्री, जसं की जर्सी, कॅप्स इत्यादी, त्यातूनही काही प्रमाणात कमाई होते। स्पर्धा जिंकल्यास बक्षिसाची रक्कमही मिळते, पण ती संघाच्या एकूण उलाढालीच्या मानाने तशी कमीच असते। म्हणूनच जेव्हा आपण पाहतो की सामन्यात पराभव झाला तरी संघाचे मालक, उदाहरणार्थ नीता अंबानी असोत किंवा प्रीती जिंटा, चेहऱ्यावर हसू ठेवून खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात, तेव्हा त्यामागे हे व्यावसायिक गणितही दडलेले असतं। कारण सामना जिंकला किंवा हारला तरी या विविध मार्गांनी त्यांची कोट्यवधींची कमाई सुरूच असते।
IPL हा केवळ एक क्रिकेटचा खेळ नाही, तर तो एक अत्यंत यशस्वी आणि फायदेशीर असा बिझनेस मॉडेल आहे। तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही IPLचा सामना पाहाल, चौकार षटकारांवर टाळ्या वाजवाल, आपल्या आवडत्या संघासाठी जल्लोष कराल, तेव्हा हे लक्षात ठेवा की हा फक्त क्रिकेटचा खेळ नाही, तर हा आहे कोट्यवधी रुपयांचा एक अत्यंत हुशारीने आणि व्यावसायिक पद्धतीने चालवलेला व्यवसाय, जिथे प्रत्येक बॉल मागे, प्रत्येक विकेट मागे आणि प्रत्येक विजयामागे एक मोठं आर्थिक गणित दडलेलं आहे। खेळाडू मैदानावर आपल्या कौशल्याचा खेळ खेळतात, पण संघाचे मालक या खेळाच्या मैदानाच्या बाहेर एक वेगळाच फायनान्शियल गेम खेळत असतात आणि त्यात ते बहुतेक वेळा जिंकतातच। तुमचं या IPLच्या अर्थकारणाबद्दल काय मत आहे? खेळापेक्षा पैसा मोठा झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? की हा व्यावसायिक दृष्टिकोन खेळाच्या विकासासाठी गरजेचा आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की मांडा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।